नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या मार्केट बुलेटिन मधून राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हरभरा, भेंडी, लिंबू आणि काकडी या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या अवकेत चढ-उतार दिसून आले. अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक गुरुवारच्या तुलनेत 857 क्विंटलवरून आज 1055 क्विंटल झाली. बाजारात आज कमीत कमी दर 6000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला, तर जास्तीत जास्त दर 6950 रुपयांवरून 6890 रुपये झाला. तसंच सरासरी दर 6500 रुपयांवरून 6700 रुपये होता. तर मूर्तिजापूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक 230 क्विंटलवरून 425 क्विंटल होती. आजचा कमीत कमी दर 6000 रुपये आणि सरासरी दर 6400 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला, तर जास्तीत जास्त 6890 रुपयांवरून 6800 रुपये म्हणजेच 90 रुपयांनी घसरला होता. तसंच हिंगोली बाजारात लोकल सोयाबीनची आवक 225 क्विंटलवरून 55 क्विंटल पर्यंत म्हणजेच 170 क्विंटलने घटली होती. आजचा बाजारातील जास्तीत जास्त दर 6800 रुपयांवरून 6630 रुपये होता. मात्र सरासरी दर 6350 रुपयांवरून 6377 रुपयाने वाढला होता. एकूणच सोयाबीनच्या अवकेत चढ-उतार झालाय, मात्र बाजारभावात मोठा बदल न होता दर स्थिर राहिले. राज्यातील महत्त्वाच्या बाजारात हरभऱ्याच्या अवकेत चढ-उतार दिसून आले. पुणे बाजारात हरभऱ्याची आवक कालच्या 45 क्विंटलवरून आज 47 क्विंटल झाली. बाजारात आज कमीत कमी दर 6200 रुपयांवरती स्थिर राहिला होता. मात्र जास्तीत जास्त दर 100 रुपयांनी घसरून 6900 रुपये झाला. तसंच सरासरी दरही 50 रुपयांनी कमी होऊन 6550 रुपये झाला होता. तर सावनेर बाजारात लोकल हरभऱ्याची आवक 18 क्विंटलवरून 1 क्विंटल झाली होती. कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि सरासरी तिन्ही दर घसरून 5500 रुपये प्रति क्विंटल झाले होते. तसंच दुधनी बाजारात लोकल हरभऱ्याची आवक 3 क्विंटलवरून 8 क्विंटलवर आली होती. आज कमीत कमी दर 5000 रुपये तर जास्तीत जास्त दर 5600 रुपये होता. मात्र सरासरी दर कालच्या तुलनेत 242 रुपयांनी घसरून 5363 रुपये होता. एकूणच प्रमुख बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात किंचित नरमाई दिसून आली. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये भेंडीच्या अवकेत किंचित वाढ दिसून आली. पुण्यातील मोशी बाजारात लोकल भेंडीची आवक 88 क्विंटलवरून 95 क्विंटल झाली. कमीत कमी जास्तीत जास्त आणि सरासरी दर अनुक्रमे 3000, 4000 आणि 3500 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. तर खेड चाकण बाजारात भेंडीची आवक 64 क्विंटलवरून 71 क्विंटल झाली होती. इथेही आज कमीत कमी दर 3000, जास्तीत जास्त दर 4000 आणि सरासरी दर 3500 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. एकूणच भेंडीच्या दरात स्थिरता कायम असल्याचं दिसून आलं. एकूणच आज भेंडीच्या दरात स्थिरता होती. राज्यातील बाजारात लिंबू अवकेत चढ-उतार दिसून आले. मुंबई बाजारात लोकल लिंबाची आवक 235 क्विंटलवरून 178 क्विंटल झाली, म्हणजेच 57 क्विंटलने घटली. तर कमीत कमी, जास्तीत जास्त आणि सरासरी दर अनुक्रमे 2000, 4000 आणि 3000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते. तर पुण्यातील मोशी बाजारात लोकल लिंबाची आवक 34 क्विंटलवरून 58 क्विंटल झाली, म्हणजे 24 क्विंटलने वाढली. इथेही कमीत कमी दर 4000, जास्तीत जास्त 5000 आणि सरासरी दर 4500 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. तसंच भुसावळ बाजारात लिंबाची आवक 2 वरून आज 13 क्विंटलवर झाली होती. बाजारात आज सरासरी दर 500 रुपयाने कमी होऊन 4500 रुपये झाला, तर जास्तीत जास्त दर 5000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला. तसंच कमीत कमी दर 1000 रुपयाने घसरून 4000 रुपये होता. यावरून लिंबाच्या दरात बहुतांश ठिकाणी स्थिरता दिसून आली होती. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये काकडीच्या अवकेत चढ-उतार दिसून आले. पनवेल बाजारात नंबर 1 काकडीची आवक 100 क्विंटलवरून 80 क्विंटल झाली. मात्र कमीत कमी, जास्तीत जास्त आणि सरासरी दर अनुक्रमे 4000, 5000 आणि 4500 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. तर पुण्यातील मोशी बाजारात लोकल काकडीची आवक 217 क्विंटलवरून 236 क्विंटल झाली. कमीत कमी दर 3000 रुपयांवरून 2000 रुपये, जास्तीत जास्त दर 4000 रुपयांवरून 3000 रुपये आणि सरासरी दर 3500 रुपयांवरून 2500 रुपये झाला. तसंच खेड चाकण बाजारात काकडीची आवक 80 क्विंटलवरून 115 क्विंटल झाली. कमीत कमी दर 1000 रुपये आणि सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला. तर जास्तीत जास्त दर 2000 रुपयांवरून 2500 रुपये झाला. एकूणच काकडीच्या दरात काही बाजारात घसरण तर काही ठिकाणी स्थिरता दिसून आली. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.